नमस्कार मित्रांनो, बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रणावत आणि आपल्या वादग्रस्त विधानांमुळे नेहमी चर्चेत असतात। पण आता त्यांच्या एका ताज्या सोशल मीडिया पोस्टमुळे देशातील तरुण पिढी म्हणजेच जेन झी आणि राजकीय वर्तुळात प्रचंड मोठा वाद पेटला आहे। दिल्लीत नीट परीक्षा पेपर फुटीच्या निषेधार्थ आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना कंगना रणावत यांनी थेट जनरेशन गटर म्हणजेच गटारातली पिढी म्हटलं आहे। कंगना यांनी नक्की काय आरोप केले आहेत आणि हा वाद इतका का वाढलाय, चला सविस्तर समजून घेऊया। नमस्कार, मी साक्षी आणि तुम्ही पाहत आहात न्यूज नेटवर्क 360। तर त्याचे झाले असे की दिल्लीतील जंतर मंतर येथे विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू होते आणि या आंदोलनाचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल देखील झाले। हे व्हिडिओ पाहिल्यानंतर कंगना रणावत यांचा संताप अनावर झाला। त्यांनी इंस्टाग्रामवर लिहिले की हे व्हिडिओ अत्यंत घृणास्पद आणि उलटा येण्यासारखे आहेत। आंदोलनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात वापरण्यात आलेल्या भाषेवर त्यांनी तीव्र आक्षेप घेतला। इतकेच नाही तर आंदोलनाला सहभागी झालेल्या तरुणींवर निशाणा साधत त्या म्हणाल्या की स्वतःच्या पायावर उभ्या न राहिलेल्या या मुली फक्त पाश्चात्य जीवनशैलीचे उदात्तीकरण करत आहेत। कंगना यांच्या या विधानानंतर विरोधी पक्ष आक्रमक झाले। कॉकरोच जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते सौरव दास यांनी कंगना यांना चोख प्रत्युत्तर देखील दिले। ते म्हणाले की स्वतःच्या पक्षातील लोकही कंगना यांना गंभीरपणे घेत नाहीत आणि आजची तरुण पिढी त्यांच्या अशा विधानांना पूर्णपणे दुर्लक्ष करणार। यावर कंगना रणावत यांनी देखील जोरदार पलटवार केला। सौरव दास यांना थेट उत्तर देताना त्या म्हणाल्या की 18व्या वर्षी ही विद्यार्थी म्हणून मिरवणारे हे लोक पूर्णपणे बेरोजगार आणि निरुपयोगी आहेत। मी जेव्हा 28 वर्षांची होते तेव्हा देशाचे 2 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जिंकले होते। आता हा वाद वैयक्तिक न राहता पूर्णपणे राजकीय बनला आहे। मित्रांनो, काँग्रेसच्या नेत्या रेणुका चौधरी, इम्रान प्रतापगडी आणि समाजवादी पक्षांच्या नेत्यांनी कंगना रणावत यांच्या भाषेचा तीव्र निषेध केला आहे। रेणुका चौधरी यांनी कंगना रणावत यांच्या भाषेचा समाचार घेत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यामध्ये हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले आहे। त्यांनी म्हटले, एका जबाबदार खासदाराची ही भाषा अत्यंत लाजिरवाणी आहे, संतापजनक आहे। देशातील तरुण जे आपल्या हक्कासाठी आणि भविष्यासाठी रस्त्यावर उतरून शांततापूर्ण आंदोलन करत आहेत त्यांना गटारातील पिढी म्हणणे हा संपूर्ण देशातील युवा शक्तीचा अपमान आहे। इम्रान प्रतापगडी यांनी कंगना यांच्या भूमिकेवर टीका करत त्यांना त्यांच्या लोकप्रतिनिधी असण्याच्या कर्तव्याची आठवण करून दिली आहे। त्यांनी म्हटले की कंगना रणावत या आता केवळ एका अभिनेत्री राहिलेल्या नाहीत, तर त्या संसदेत लाखो लोकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खासदार आहेत। पेपर फुटीमुळे देशातील लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात आले असताना त्यांचे जखमेवर मीठ चोळण्याचे काम त्या करत आहेत। आंदोलन करणाऱ्या तरुणींवर आणि तरुणांवर अशी खालच्या पातळीची वैयक्तिक चिक्कलफेक करणे त्यांच्या विकृत मानसिकतेचे दर्शन घडवते। देशातील तरुण या अपमानाचे चोख उत्तर देतील। समाजवादी पक्षाच्या वतीने प्रवक्त्यांनी आणि नेत्यांनी कंगना रणावत यांच्यावर सडकून टीका केली आहे। भाजपच्या खासदारांना देशातील शेतकरी, महिला आणि आता तरुण नेहमीच गटार किंवा दहशतवादी वाटतात। जेव्हा तरुण आपल्या हक्कासाठी आवाज उठवतो तेव्हा हुकुमशाही प्रवृत्तीच्या लोकांना ती भाषा अश्लील का वाटते। कंगना रणावत यांनी तरुण पिढीचा आणि विशेषतः देशातील महिलांचा केलेला हा अपमान आम्ही खपवून घेणार नाही। त्यांनी संपूर्ण देशाची जाहीर माफी मागितली पाहिजे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या पक्षाच्या या खासदाराच्या असंस्कृत वर्तणुकीची आणि भाषेची तात्काळ दखल घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी केली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या खासदाराच्या या वर्तणुकीची तात्काळ दखल घ्यावी अशी मागणी विरोधकांनी केली आहे। दुसरीकडे मनोरंजन क्षेत्रातील राखी सावंत हिने देखील एक व्हिडिओ शेअर करत कंगना यांना सुनावले आहे आणि देशातील तरुण आणि महिलांचा अपमान खपवून घेतला जाणार नाही असे देखील म्हटलं आहे। तर मित्रांनो, या संपूर्ण वादाचा समारोप असा की एका बाजूला विद्यार्थ्यांचं भविष्य धोक्यात आले आहे आणि दुसऱ्या बाजूला लोकप्रतिनिधींची ही वादग्रस्त भाषा आहे। आंदोलनातील घोषणावर आक्षेप घेणं ठीक आहे, पण संपूर्ण तरुण पिढीला जनरेशन गटर म्हणणे किती योग्य आहे। हा वाद आगामी काळात संसदेच्या अधिवेशनातही गाजण्याची शक्यता वर्तवली जात आहे। तरी पुढील अपडेटसाठी न्यूज नेटवर्क 360 ला सबस्क्राईब करायला विसरू नका।